सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्हाला मी महादेवाच्या उपासनेबद्दल आजपासून सांगणार आहे. ते म्हणजे महादेवाची उपासना, कुठल्या उपासनेने काय फळ मिळते, तुम्ही महादेवांना काय अर्पण केल्यावर तुमचे कोणते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, हे मी तुम्हाला आजपासून सांगणार आहे. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर महादेवांची उपासना करताना पहिल्यांदा म्हणजे आपण महादेवांना जर तांदूळ अर्पण केले तर आपले खूप काही मानसिक, शारीरिक आणि आर्थिक तिन्ही प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. चंद्र हा जर ग्रह आपल्या कुंडलीमधला चांगला असेल तर आपल्याकडे पैसे येत राहतात. कॅश फ्लोचा कारक हा चंद्र आहे. कॅश फ्लो खूप प्रमाणात आपल्याला चंद्र हा देतो. लक्ष्मी स्थिर ठेवण्याचं कामसुद्धा चंद्र हा ग्रह करतो. तर नक्की तुम्ही महादेवांना तांदूळ अर्पण करा. जर तुमच्या कुंडलीमध्ये मंगळ हा ग्रह खूप जास्ती प्रमाणात तुम्हाला त्रास देत असेल, म्हणजे काही जण सांगतात की तुमच्या पत्रिकेमध्ये मंगळ दोष आहे, मग त्यामुळे काय होतात तर रक्ताची नाती ही त्रासदायक ठरतात, म्हणजे रक्ताच्या नात्यांसोबत आपलं पटत नाही. दुसरी गोष्ट अशी की तुमच्याकडे पैसे येतात पण थांबत नाहीत. तिसरी गोष्ट अशी की तुमचा आत्मविश्वास जातो, तुमचं धाडस कमी होतं, पराक्रम क्षमता तुमची कमी होती, संकटाला तोंड द्यायची क्षमता तुमची कमी होते. तिसरी गोष्ट अशी की जर मंगळ दोष असेल कुंडलीमध्ये तर तुमचं कर्ज फिटत नाही. एक झाले की एक झाले की एक कर्ज हे तुमच्या डोक्यावर राहतच. तर म्हणून तुम्ही मारुतीची उपासना करायला तर तुम्हाला बरेच जण सांगत असतील, पण हा एक खूप प्रभावी उपाय आहे. तो म्हणजे मसूरची डाळ, लाल मसूरची डाळ तुम्ही महादेवाच्या पिंडीवर व्हायला चालू करा. मंगळवार सोमवार करू शकता. याने तुमचे कर्ज ऋण फिटेल आणि त्याबरोबरच तुमचे बाकीचे जे प्रॉब्लेम आहेत, पैशाचे असतील, नातेसंबंधाचे असतील, तर ते सुद्धा सॉल्व्ह होतील. नक्की करून पहा. सबस्क्राईब, लाईक आणि शेअर. बुध हा ग्रह जर पत्रिकेमध्ये खराब असेल तर तुम्हाला पैसे कमावण्याच्या संधी, म्हणजे नोकरी असेल, बिझनेस असेल, या गोष्टींमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स निर्माण होतील. म्हणून तुम्ही बुध हा ग्रह तुमच्या पत्रिकेमधलं चांगला ठेवायला हवा. त्याशिवाय तुम्हाला पैसे कमावण्याच्या संधी या उपलब्ध होणार नाहीत. मग ती नोकरी असो, बिझनेस असो किंवा आणखी काही असो, पण बुध हा ग्रह तुमच्या रोज येणाऱ्या तुमच्या प्रॉफिटचा कारक आहे, की तुमच्याकडे पैसे कुठून येणार हे ठरवणारा ग्रह म्हणजे बुध आहे. पुढचा आहे, जर तुमच्या कुंडलीमध्ये बुध हा ग्रह वाईट स्थितीमध्ये असेल तर तुम्हाला बाहेरचा त्रास जास्त होईल. बाहेरचा त्रास म्हणजे तुम्हाला वाईदुष्ट नजर लागेल, करणीबाधा जास्त प्रमाणात तुमच्यावर होईल. त्यासोबतच शत्रूंचा त्रास, हितशत्रूंचा त्रास होईल. तुमचं कर्ज डोक्यावरती खूप मोठ्या प्रमाणात होईल. मग यासाठी काय करायचं आहे तर तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती हिरवे मूग, अख्खे हिरवे मूग हे व्हायचे आहेत. तुम्ही सोमवार बुधवार करू शकता. याने तुमचा बुध हा ग्रह तुम्हाला चांगले परिणाम द्यायला लागेल. तुमच्या सगळ्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला लागतील. नक्की करा. महादेवाच्या पिंडीवरती पाणी व्हायचे, ते म्हणजे गुरुवारी आणि सोमवारी. जर पाणी वाहिले तर तुमचं चंद्र आणि गुरु हे दोन्ही ग्रह तुम्हाला शुभफळं द्यायला चालू करतील. म्हणून महादेवाच्या पिंडीवर पाण्याने अभिषेक हा आधी केला जातो. तर नक्की करून पहा. याने तुमच्या पैशाच्या संधी उपलब्ध होतील, पैसे येण्याचे मार्ग खुले होतील. नक्की करून पहा. सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. तुमच्या आयुष्यामध्ये लक्झरी लाईफ नाही आहे, तुमच्याकडे पैसे येत नाही आहेत, महालक्ष्मीची कृपा नाही आहे, तुमच्या नवरा बायकोचे संबंध चांगले नसतील, तुम्हाला आयुष्यामध्ये आत्मविश्वास वाटत नसेल की मी काहीतरी करू शकतो म्हणून, तर हा आत्मविश्वाससुद्धा शुक्र हा ग्रह देत असतो. तर शुक्र हा ग्रह चांगला ठेवायचा असेल तर तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती पंचामृताने स्नान घालू शकता. त्याचसोबत नुसत्या दह्याने स्नान घालू शकता. त्याचबरोबर तुम्ही अत्तर, म्हणजे कुठलेही गुलाबाचे किंवा चंदनाचे अत्तर घ्या आणि ते अत्तर जर तुम्ही महादेवाच्या पिंडीवर अर्पण केले तर तुमचा शुक्र हा ग्रह खूप चांगले परिणाम द्यायला लागेल. तुम्हाला लक्झरी लाईफ मिळेल, पैसे मिळतील. पैसेच पैसे, आपण म्हणतो ना, पैशाचा पाऊस पडेल जर तुम्ही ही रेमेडी केली तर. सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.
महादेवाच्या पिंडीवरती तुम्ही उसाचा रस, प्युअर उसाचा रस व्हायचा आहे. त्यात मीठ वगैरे जे काही टाकतात वरून साहित्य ते टाकलेले नाही पाहिजे. तर प्युअर उसाचा रस तुम्ही महादेवांना शुक्रवारी किंवा सोमवारी अर्पण करायचा आहे. याने खूप छान फायदे मिळालेले आहेत. लोकांनी केलेले आहेत या गोष्टी आणि त्याचा भरभरून प्रतिसादसुद्धा मिळालेला आहे. तुम्हीसुद्धा करून पहा. जर उसाचा रस तुम्ही महादेवाच्या पिंडीवर अर्पण केला तर तुम्हाला पैसेच पैसे, पैशाचा पाऊस, महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर खूप बरसेल. नक्की करा. सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. महादेवाच्या पिंडीवर जर तुम्ही काळे तीळ अर्पण केले पाण्यात टाकून तर राहूचा त्रास कमी होईल. जर तुम्ही पांढरे तीळ अर्पण केले पाण्यात टाकून तर केतूचा त्रास कमी होईल. जर तुम्ही नुसते पाणी अर्पण केले आणि काळे पांढरे तीळ वरून वाहिले तर शनीचा त्रास कमी होईल. तर शनीसाठी पण खूप छान उपाय आहे की तुम्ही काळे उडीद किंवा काळे तीळ जर महादेवाच्या पिंडीवर अर्पण केले तर तुमचं शनी हा ग्रहसुद्धा चांगले फळ द्यायला लागेल. का तर महादेवांना आपण म्हणतो की शनीचा त्रास हे महादेव खूप प्रमाणात कमी करतात. तर ज्यांना 7.5 आहे त्यांनी तर पाणी आणि तीळ व्हायला चालूच करा आत्तापासून. का तर त्यांचे खूप कष्टांचे निवारण या रेमेडीतून होणार आहेत. तर तुम्ही नक्की करा की महादेवाच्या मंदिरात जाऊन पाण्यामध्ये काळे तीळ टाकून ते पाणी महादेवांना अर्पण करा. श्री स्वामी समर्थ. सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.